मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 86. अंगराज, आपण सभेसाठी सभागृहात यावं अशी पितामहांची आज्ञा आहे. महामंत्री विदुरांचा सेवक एका भुर्जपत्रावरचं आज्ञापत्र माझ्यासमोर धरून खाली मान घालून उभा होता. द्वैतवनातून राजनगरात परतून आम्हाला एक दिवसही झाला नव्हता, तोच पितामहांनी स्वतःहून बोलावलेली ही पहिलीच सभा आमंत्रणाचं एक वेगळंच रूप घेऊन माझ्यासमोर उभी होती. ते आमंत्रण नव्हतं, आज्ञापत्र होतं. सभा महाराजांनी बोलावली नव्हती, पितामहांनी. आणि त्या भुर्जपत्रावर सभेचं प्रयोजनही लिहिलं नव्हतं. क्षणभर मनात संतापाच्या उफाळलेल्या भावनांनी गोंधळ घातला. ते भुर्जपत्र टराटर फाडून टाकावं म्हणून मी आडवं धरलं, पण त्यावर चिकटवलेलं तलम वस्त्रावर विणलेलं लहान आकाराचं चंदेरी धाग्याचं चंद्रबिंबांकित राजचिन्ह झळाळलं. ती कुरूंची चांद्रवंशी आदरणीय राजमुद्रा होती. सर्वांनी मान नमवावी अशीच त्या राजमुद्रेची परंपरागत ख्याती होती. व्यक्ती कितीही श्रेष्ठ असेल, पण राजमान्य संकेतापुढं तिला नमावंच लागतं. मी माझा भेद बदलला. जा तू. त्यानं भुर्जपत्रासाठी आणलेल्या तबकातील लाकडी बैठकीत बसविलेला मेणाचा गोळा घेऊन त्यावर आज्ञापत्र पोहोचल्याचा संकेत म्हणून मी माझ्या तर्जनीतील अंगठीचा ठसा उमटविला. गोळा पुन्हा तबकात घेऊन अभिवादन करून तबक सावरीत तो निघून गेला. पितामहांनी बोलावलेली पहिलीच राजसभा, त्यासाठी मला आज्ञापत्र. काय असावं पितामहांच्या मनात? राजवस्त्र अंगावर चढविताना पर्वत शिखरावर कोसळलेल्या पावसाचं पाणी अनेक ओघळांनी वाट मिळेल त्याप्रमाणे धावत सुटतं, तसं मन अनेक मार्गांनी धावत होतं. सभेचं कारण काय तेच समजत नव्हतं. नित्याप्रमाणे सभागृहात जाण्यापूर्वी मी त्याही दिवशी राधामातेची चरणधुली मस्तकी घेतली. दुर्योधनासमवेत सभासदांनी भरलेल्या सभागृहात प्रवेश केला. सर्व कुरुयोद्धे उपस्थित होते, पण सभा कशासाठी आहे ते कुणालाच माहीत नव्हतं. सभागृह भरताच कामकाजाच्या नियमाप्रमाणे प्रस्तावनेसाठी म्हणून अमात्य वृषवर्मा बोलू लागले. आजची राजसभा पितामहांनी बोलावली आहे. काही कुरुयोद्ध्यांना ते भविष्यातल्या धोक्याची गंभीर सूचना देऊ इच्छितात. त्यांचा प्रत्येक शब्द सर्वांना शिरसावंद्य आहे. ते काय सांगणार आहेत ते सर्व योद्ध्यांनी ध्यानपूर्वक ऐकावं. कुणाचीही मानखंडना करावी हा त्यामागचा उद्देश नाही. पितामहांच्या गगनभेदी पराक्रमाचं आणि हस्तिनापूर राज्यासाठी त्यांनी केलेल्या अजोड त्यागाचं वर्णन करण्याची ही वेळच नव्हे. तरीही आपल्या राज्याचा धाक त्यांच्या ध्वजदंडासारख्या जीवनामुळे आर्यावर्तात वृद्धिंगत झाला आहे हे कुणीच विसरू नये. या सभागृहात ते सर्वात ज्येष्ठ वृद्ध आहेत. वृद्धांचे अनुभवी बोल हे औषधी वनस्पतीसारखे असतात. मनाच्या विकृत कल्पनांच्या व्याधी ते निपटून टाकतात. द्वेष ही एक अशीच व्याधी आहे. या व्याधीच्या मृगजळामागे धापावताना देवादिकांची वैभवी राज्य सुद्धा धुळीला मिळाली आहेत. आपसातील भांडणं म्हणजे तर आपल्याच दातांखाली सापडलेली आपली जीभ. जे सुज्ञ आणि द्रष्टे असतात ते असे जीभ कौशल्यानं दातांच्या कैचीतून सोडवून घेतात. त्यासाठी प्रेम आणि संयम यांची आवश्यकता असते, कारण द्वेषातून कपट, कपटातून क्रोध आणि क्रोधातून युद्ध जन्म घेत असतं. युद्धांनी प्रश्न कधीच मिटत नसतात, उलट त्यांतून नवे जटिल प्रश्न निर्माण होतात. म्हणूनच प्रेम आणि संयम हाच खरा धर्म आहे. आज आपण सर्वांनीच तो डोळसपणे पाळला पाहिजे. नाहीतर उद्याचा काळ द्वेषांचे पलिते नाचवीत सहसा सर्वांनाच दग्ध करून टाकील. यासाठीच पितामहांच्या आजच्या सूचना निर्वाणीच्या आणि कळकळीच्या आहेत हे सर्वांनी शांतपणे समजून घ्यावं. सुकलेल्या ओठांवरून जीभ फिरवीत ते खाली बसले. त्यांच्या शब्दाला धार होती. इतकं भेदक ते यापूर्वी कधीच बोलले नव्हते. सभागृहात क्षणभर भयान शांतता पसरली. अमात्यांच्या बोलण्यावरून पितामह काय बोलणार याची थोडीशी कल्पना सर्वांना आली. पितामह उठून उभे राहिले. आज प्रथमपासून त्यांनी कुरूंचा राजदंड महाराजांच्या हाती देण्याऐवजी आपल्याच हाती घेतला होता. त्यांचं शरीर नेहमी बोलताना थरथरतं तसं थरथरत नव्हतं. हिमालयाच्या उन्नत शिखरासारखे ते अचल उभे होते. क्षणात त्या शिखराच्या मुखातून शब्दांच्या गंगा यमुना सभागृहातल्या सर्व योद्ध्यांवर आदळू लागल्या. वीरांनो,
मी ही बोलावलेली माझ्या आयुष्यातील पहिलीच सभा आहे, कदाचित शेवटचीही असेल. मी तुमच्या समोर उभा आहे तो कुरूंचा योद्धा म्हणून नव्हे, पितामह म्हणून नव्हे, परशुराम शिष्य भीष्म म्हणून नव्हे. जे राज्य मी कधीच उपभोगलं नाही त्या राज्याचा सेवक म्हणूनही नव्हे, तर तुमच्यासारखाच जीवनाचा संघर्ष एका डोळ्यात विजयाचे आनंदाश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात पराभवाचे दुःखाश्रू घेऊन पाहिलेला एक सामान्य कुरू म्हणून उभा आहे. वयाच्या कसोटीनं मी हा संघर्ष तुमच्यापेक्षा अधिक काल पाहिला आहे. माझ्या जीवनाचे सर्व निकटवर्ती साक्षीदार अनंताच्या न संपणाऱ्या प्रवासाला निघून गेले आहेत. मी मागं रेंगाळतो आहे. एवढ्यासाठीच की नियतीनं मानवी मनाची घडण किती विचित्रपणे केली आहे ते तुम्हाला तुमच्याच भाषेत फोड करून सांगावं म्हणून आज तो दिवस उगवला आहे. लक्षात ठेवा, माणसाला सर्वात क्रूर करतो तो त्याचा स्वार्थ. भुकेनं व्याकुळ झालेला सिंह आपली भूक शमविण्यासाठी एखादा प्राणी मारून खातो, पण तो कधीच दुसरा सिंह नाही मारून खात. स्वार्थानं व्याकुळ झालेला माणूस मात्र एक नाही, दोन नाही, लक्षावधी माणसं मारण्यासही मागं पुढं पाहत नाही. सिंहाला क्रूर म्हणण्याचा कोणताच नैतिक अधिकार माणसाला नाही. विधात्यानं निर्माण केलेल्या जीवसृष्टीतील माणूस हाच सर्वात क्रूर प्राणी आहे. तरीही विद्वान लोक मानवाला सुसंस्कृत मानतात. मानव श्रेष्ठ प्राणी आहे, पण केव्हा? जर तो स्वार्थ टाकून इतरांसाठी रक्ताचा कण अनकण झिजवीत असेल तर. नाहीपेक्षा मानव धर्म, भवितव्य, राज्यकारभार यांच्या कितीही वल्गना करीत असो त्या कवडी मोलाच्याच आहेत. माणसाला सगळ्यात मोठा शाप कोणता असेल तर तो स्वार्थाचा. भयान स्वार्थानं पछाडलेला माणूस कष्ट सोडून कपटाचा आश्रय घेतो. जगातील सर्वच माणसं कष्ट न करता केवळ कपटी बुद्धी चालवून स्वार्थालाच कुशलपणा हे नाव देऊन जगताहेत असे दृश्य समोर आणा. काय दिसेल? या रमणीय पृथ्वीचा माणसामुळेच निर्माण झालेला नरक. अशा स्वार्थाचा वेळीच निषेध केला पाहिजे म्हणून ही सभा मी आज बोलावली आहे. प्रजेचं भवितव्य तिच्या राज्यावर अवलंबून असतं. तुमच्या आणि माझ्या सर्वांच्याच दुर्दैवानं अशा कपटमय स्वार्थानं आपलं राज्य आज पुरतं घेरलं आहे. कुणी कुणाला दोष द्यावा? सर्वजणच मार्ग चुकलेले. यातला पहिला आणि अक्षम्य दोष आहे तो तुमच्या राजाचा, या धृतराष्ट्राचा. आपल्या प्रिय बंधूनं पांडूनं दिग्विजयाच्या भरारीनं हे राज्य वैभवाला नेलं, हे तो आज सरळ सरळ विसरला आहे. त्यानं कधी एका शब्दानंही आपल्या पुत्रांना सावरलेलं नाही. सत्तेच्या अभिलाषेनं माणसं अंध होतात असं मी ऐकत आलो होतो, पण ते खोटं ठरवणारं सत्य तुमच्या राजाच्या स्वरूपात समोर उभं आहे. तो दुर्वशात अंध असलेला राजा सत्तेच्या अभिलाषेनं डोळस बनला आहे. आपल्या पुत्राला पुढे करून त्याच्या राज्याभिषेकाची अशक्य स्वप्न साकार झालेली तो भर दिवसा पाहतो आहे. धन्य आहे त्याच्या राजनिष्ठेची. अमात्य वृषवर्मांनी सांगितलं की वृद्धांचे बोल औषधी वनस्पतीसारखे असतात. मी म्हणतो आहे ती वनस्पती कितीही गुणकारी असली तरी तोपर्यंत तिचा उपयोग नाही जोपर्यंत व्याधिग्रस्त काही पथ्याचं काटेकोरपणे पालन करीत नाहीत. सरळ आणि स्पष्ट शब्दांत मी विचारतो की धृतराष्ट्र आता तरी आपल्या अंतर्मनाचे चक्षु उघडणार आहे काय? त्याचा पुत्र दुर्योधन आता तरी काही राजकीय पथ्य पाळणार आहे काय? तुम्ही सर्वजण कधीतरी सत्यासत्याचा शांत मनानं विचार करणार आहात काय? कुठं तरी थांबणार आहात काय? आपण ज्या सभागृहात बसला आहात त्या सभागृहानं किती अभिमानाचे प्रसंग पाहिले आहेत याचं कुणाला तरी आज स्मरण उरलं आहे काय? महाराज हस्तींचं हे हस्तिनापूर शेकडो वर्ष आपलं मस्तक उंचावून आर्यवर्ताचं नेतृत्व करीत आलं आहे. हे राजसिंहासन तपतीपुत्र कुरु, शुभांगीपुत्र विदुरथ, संप्रियापुत्र अनक्षण, अमृतापुत्र परीक्षित, सुवेशापुत्र भीमसेन, सुकुमारीपुत्र प्रतीप आणि माझी महामाता सुनंदा यांचे पुत्र महाराज शंतनू यांसारख्या बलदंड आणि विशाल हृदय वीरांनी भूषविला आहे. त्यांच्या कीर्तीचा डिंडीम दिग्विजय करून पांडूनं दुमदुमून टाकला आहे. आणि आज मात्र प्रत्येक प्रसंग आम्हाला खाली मान घालायला लावतो आहे. कुरुस्नुषा द्रौपदीची याच सभागृहात झालेली क्रूर विटंबना कुठल्या पुरुषार्थात बसते?
द्यूताच्या फाशावर पांडवांनीच वसवलेलं संपन्न राज्य घशात घालून त्यांना वनवासावर देशोधडीला पाठविणं हे कोणत्या राजधर्मात बसतं? इतकं करून ही दुर्योधन शांत बसला आहे काय? त्यासाठी या धृतराष्ट्रानं कधी तोंड उघडलं आहे काय? नाही. म्हणूनच आज मी निर्वाणीचं बोलतो आहे. दुर्योधन, दुःशासन, विकर्ण, चित्रसेन, दुस्सह, जय, सत्यव्रत, दुर्मुर्शन, पुरुमित्र आणि विवंशती या महारथी धृतराष्ट्रपुत्रांनो, शकुनी, अश्वत्थामन, जयद्रथ या अतिरथ्यांनो, आपण कुठे थांबणार आहोत की नाही? दुर्योधना, द्वेषाचा महावृक्ष अशी स्वतःची अपकीर्ती करून घेण्यापेक्षा सामर्थ्यशाली गदावीर अशी कीर्ती संपादन कर. पांडवांचा विषय मस्तकातून काढून टाक. कारण कालच तू द्वैतवनातून जीवानिशी सुटला आहेस, तो केवळ अर्जुनामुळं, कर्णामुळं नव्हे. जो हेतू मनात ठेवून तू द्वैतवनात गेला होतास तो चित्रसेन गंधर्वानं उधळून लावला आहे. कर्ण समरांगणातून पळाला आहे. ज्याच्या सामर्थ्याचा तुला खोटा विश्वास वाटतो त्या कर्णानं असा कोणता नेत्रदीपक पराक्रम आपल्या आयुष्यात आजवर केला आहे? अर्जुन हा अजिंक्य धनुर्धर आहे. किरात रूपातल्या साक्षात शंकराचा त्यानं पराभव केला आहे. खांडवनात इंद्रप्रस्थ राज्य स्थापताना खवळून आलेल्या वरुणालाही त्यानं जिंकला आहे. त्याच्याकडून अक्षय बाणांच्या भात्यांनी युक्त असं गांडीव धनुष्य मिळवलं आहे. स्वयंवरातला मत्स्यभेद अर्जुनानंच साधला होता आणि काल तर स्वतःचे प्राण संकटात घालून गंधर्वाच्या हातून मुक्त करून त्यानंच तुला प्राणदान दिलं आहे. अर्जुनाला जिंकणं सोपं नाही. ज्याचा तुला अभिमान वाटतो तो कर्ण अर्जुनाच्या पासंगालाही पुरणार नाही. म्हणूनच त्याचा आता महारथी, अतिरथी यांच्या नामावलीत मी निर्देशही केला नाही. युवराजा, सर्व बऱ्या वाईट कल्पनांचा उगम मनातून होत असतो. एक वेळ सर्व जग जिंकणं सहज शक्य आहे, पण मन जिंकणं अत्यंत कठीण आहे. म्हणूनच खरा वीर असशील तर तुझ्या मनाचा अर्जुन प्रथम जिंक. राज्य लोभाची कल्पना मनातून काढून टाक. पांडव आणि कौरव यांनी परस्परांना मदतीचा हात दिला तरच हे राज्य टिकेल. अजून वेळ गेली नाही. सेनापतींना पाठवून पांडवांना वनातून समजावून सगौरव परत आण. तसं होणार नसेल तर केवळ हा राजदंड आपल्या हाती असावा या हव्यासानं भडकून तू एका पाठोपाठ एक भयानक क्रूर अशा पांडव नाशाच्या योजना आखतो आहेस. त्या परिणामी या सभागृहातल्या शतशत योद्ध्यांच्या सिंहासारख्या प्राणांची बेतल्याशिवाय राहणार नाहीत. धेनू, धाम, धन, धान्य, धरती या सर्वांपेक्षा वीरांची धैर्यशील जीवनं शतमोलाची असतात. कारण राज्याची धवल कीर्ती वधारण्याचं कार्य तेच करीत असतात. दुर्योधन, तू या सर्व वीरांना मृत्यूच्या महानदीकडे नेत आहेस. भीमाला बालपणीच विष घालण्याची कल्पना दुर्योधनात तुझीच होती. वारणावतावर लाक्षागृहात जाळून कुंतीसह पांडवांना दग्ध करण्याचं कपट तुला सुचलं. राज्य मागणाऱ्या पांडवांना खांडवनाचं दान देण्याचं लोकविलक्षण औदार्य तुझंच. फाशांच्या कवड्या फेकून उचंबळणाऱ्या कुटील शकुनीच्या हातावर टाळीसाठी पडला तो सर्वात प्रथम तुझाच हात. ज्या स्त्रीच्या चरणांची धूल मस्तकी धरावी त्या साध्वी द्रौपदीला उघडी मान दाखविणारा गदावीर तूच. ज्या जिभेनं वेदमंत्र म्हणत अनाथांना दान द्यावं त्या जिभेनं सूर्यप्रकाशा इतक्या पवित्र राजमाता कुंतीला कलंकित म्हणताना भर सभेत खदखदलास तो तूच. आणि काल या पराक्रम शून्य सुतपुत्र कर्णाच्या हातात हात घालून इंद्रप्रस्थाच्या दासी घेऊन पांडवांना डिवसण्यासाठी जाऊन तेथून वेलींनी हात बांधून परतण्याची नामुष्कीची जलक्रीडा केलीस तीही तूच. दुर्योधन, कर्ण, हा राजदंड जर तुम्हाला मदांध बनवून कुरूंचं उद्याचं वैभव असलेल्या या शतशत वीर योद्ध्यांच्या प्राणांची क्रूर द्यूत खेळण्यासाठी पुन्हा पुन्हा इतका प्रवृत्त करत असेल तर हा राजदंड सर्वांच्या प्राणांपेक्षा किती क्षुद्र आहे हे तुमच्यासह सभागृहातल्या सर्व योद्ध्यांना आज स्पष्टपणे दाखवण्यासाठी मी शेवटचा कुरू या राज्याचा खरा उत्तराधिकारी शंतनू पुत्र भीष्म तो असा फेकून देतो आहे. थरथरता हात उंचावून त्याने सुवर्णाचा राजदंड सभागृहाच्या मध्यभागी चक्क फेकून दिला. खालच्या संघडीवर खनखनाट करीत तो घरंगळत दुर्योधनाच्या पायांजवळ जाऊन थांबला. अंगावर वीज कोसळल्याप्रमाणे दुर्योधनासकट सर्व योद्धे ताडकन उठून उभे राहिले. थिजल्या मनानं एकटा मीच खाली बसून राहिलो. राजदंड फेकणारा तो वृद्ध योद्धा उंच देवदार वृक्षासारखा थरथरत होता. त्याच्या मस्तकावर
आठ्यांच्या फटीत घामाचे बिंदू डबडबले होते. आखाड्यातील लक्षवेध, कांपिला नगरातील मत्स्यभेद, इंद्रप्रस्थातील शिशुपालवध आणि या सभागृहातील द्रौपदीचं वस्त्रहरण यातला कोणताच प्रसंग आजच्या इतका मला अंगावर शहारे आणणारा वाटला नव्हता. मंद मंद स्पंद घेणाऱ्या त्या राजदंडाकडे पाहताना कुठून तरी एक विचारांचा स्पंद माझ्या मनात तरळला. खाडकन उठून पुढं होत तो राजदंड हाती घेऊन मी हात उंचाविला. संमिश्र भावनांच्या विविध छटा सभासद योद्ध्यांच्या डोळ्यांतून ओसंडत होत्या. मी आता काय करणार असा प्रश्न ते मूकपणे मला विचारित होते. खाली बसा, मी शब्दांची गदा फिरविली. ओहोटीचा समुद्र खाली जातो तसे ते खाली बसले. माझ्या शरीरातील रक्ताचे कण उधळले होते. नेत्रकडा यज्ञकुंडासारख्या पेटल्या होत्या. कानांच्या रणक्षेत्रावर शब्दांचे शंख कुणीतरी कंठरवाने शिरात आणून फुंकत होते. कर्ण अर्जुनाच्या पासंगालाही पुरणार नाही. पराक्रमशून्य, पराभूत, पलायन करणारा कर्ण असा कोणता नेत्रदीपक पराक्रम सुतपुत्र कर्णानं केला आहे? अर्जुन अजिंक्य धनुर्धर आहे. कानावर एक हात ठेवून उंचावलेला हात हलवून मी शक्य तितक्या भेदक स्वरात म्हणालो, मी पराक्रम शून्य नाही, मी पलायन केलेलं नाही. कर्ण अर्जुनाच्या पासंगालाही पुरणार नाही असं म्हणणाऱ्या पितामहांना मी दाखवून देईन की तो अर्जुन कर्णासमोर उभा सुद्धा राहू शकणार नाही. पराक्रमाची परीक्षा म्हणजे युद्धातील विजयांची संख्या हीच असेल तर अंगराज म्हणून नव्हे, राजा दुर्योधनाचा मित्र म्हणून नव्हे, तुम्हा कुरूंच्या सभागृहातला एक योद्धा म्हणूनही नव्हे, तर सुतपुत्र राधेय कर्ण म्हणून हा राजदंड मी सगळ्या आर्यावर्तात अजिंक्य करून मिरवून आणीन. जेवढे देश आणि जेवढे राजे अमात्य वृषवर्मांना माहीत आहेत त्या सर्वांना या पवित्र राजदंडासमोर नतमस्तक करीन. वर्षा ऋतू संपताच कोणी केला नाही अशा दिग्विजयासाठी मी हा राजदंड घेऊन नगराच्या सीमेबाहेर पडेन. ययाती महाराजांच्या या हस्तिनापुरात यशस्वी होऊनच पुन्हा पाऊल टाकीन, नाहीतर समरांगणात बलिदान करून घेईन. पण कुणाचाही अपसमज होऊ नये म्हणून या भरल्या सभागृहात मी पुन्हा एकदा निक्षून सांगतो की विजयाच्या कोणत्याही धुंदीनं उन्मत्त होऊन मी श्रीकृष्णाच्या मथुरा व द्वारका या राज्यांवर चढाई करणार नाही. मरणाच्या आणि पराभवाच्या भयानं मी ही घोषणा करीत नाही, पण मी ती का करतो आहे हे सांगायची जरुरीच नाही. ही घोषणा केवळ श्रीकृष्णासाठी नव्हे, पुन्हा कुणीच कर्णाची आणि अर्जुनाची तुलना करण्याचा यत्न करू नये. माझा आखाड्यातल्या द्वंद्वाचं आव्हान आजही तसंच जिवंत आहे. श्रीकृष्ण वगळला तर अर्जुन म्हणजे तडा गेलेलं नादशून्य खडग आहे. तसंच पितामहांनी युवराज दुर्योधनावर केलेले आरोप एकांगी आहेत. बालपणीच 4 दुर्योधन बंधूंना जलक्रीडेच्या नावाखाली प्राण जाईपर्यंत पाण्याखाली कोंडणारा आडदांड भीम पितामहांना कधी दिसला नव्हता काय? आखाड्यात हाती आसूड घे असं म्हणून खदखदून हसणाऱ्या भीमाच्या विकट हास्याचं त्यांना विस्मरण झालं आहे काय? राजसूय यज्ञात युवराज दुर्योधनाला पांडवांच्या पशूंची गंती करून त्यांची काळजी राखण्याचं काम सांगताना आजची त्यांची न्यायप्रियता कुठे गेली होती? अंध पित्याचे पुत्रही अंधच असतात असं म्हणणारी पांचाली त्यांना माहीत नाही काय? आणि काल अर्जुनानं स्वतःहून राजा दुर्योधनाला गंधर्वापासून मुक्त केलेलं नाही तर युधिष्ठिराची केवळ आज्ञाच पाळली आहे. नाहीतर त्यानं दुर्योधनाच्या हातांभोवतीच्या वेली स्वतः सोडल्या असत्या. मला वाटतं कौरव आणि पांडव ही दिवस रात्रीसारखी एकत्र न येणारी अशक्यता आहे. पितामह म्हणतात हा राजदंड शूद्र आहे. माझ्या मते हा राजदंड स्वर्गाच्या राज्याहूनही श्रेष्ठ आहे. या सभागृहातल्या शतशत योद्ध्यांच्या शतशत जन्मांच्या प्राणांपेक्षाही. स्वतः त्यांनीच या राजदंडाच्या निष्कलंक प्रतिष्ठेसाठी आपल्या गुरूंशी जमदग्निपुत्र परशुरामांशी घनघोर युद्ध केलं होतं. याचं विस्मरण त्यांना झालं असेल, पण आम्हाला, किमान मला तरी नाहीच नाही. आणि वडिलकीच्या श्रेष्ठ नात्यानं भवितव्यात सर्वप्रथम त्यांनाच या राजदंडासमोर नम्र व्हावं लागणार नाही असं तरी कोण म्हणणार आहे? तसं माळ रानावर गवताचं घनदाट बन माजलेलं असतं, पण देवमूर्तीवर चढविले जातात त्या दुर्वाज. तसे जगात अनेक पर्वत आहेत, पण हिमालय तो हिमालयच. तशा स्त्रिया अनेक असतात, पण चरणधुली घेतली जाते ती मातेचीच. तसे या हस्तिनापुरात वीर आहेत, पण पितामह एकटेच हा राजदंड फेकू धजतात.
आकाशात तसे अनेक तेजोगोल आहेत, पण सूर्यदेव एकटेच. अगदी तसाच हा राजदंड एकमेव श्रेष्ठ आहे. आणि म्हणूनच प्राणपणाला लावून पुढं होऊन मी तो उचलला आहे. तो कधीच खाली पडणार नाही. तसा प्रसंग आलाच तर खडगांना खडक भिडतील, गदांचे स्फुल्लिंग उडतील, बाणांचा पर्जन्य पडेल, चक्रांचे आरे फिरतील, रक्ताच्या नद्या वाहतील, पण हा राजदंड त्यावरही तरंगतच राहील. कारण तो कुरूंचा आहे, हस्तिनापूरचा आहे, परंपरेचा आहे. केवळ तेवढ्यासाठीच मी तो हाती धरला आहे. ज्या निर्वाणीच्या निराशेनं पितामहांनी तो खाली फेकला, त्याच निर्वाणीच्या निकरानं त्यांच्याच चरणाला हात लावून मी तो गगना इतका उंच उभारीन. वर्षा ऋतूनंतर. माझं सर्वांग थरथरत होतं. मी काय बोललो, कसा बोललो, किती बोललो याचं मला काहीच भान नव्हतं. शरीराची धाव तापून उकळत होती. अंगराज कर्णाचा विजय असो. सभागृहाचं छत योद्ध्यांच्या घोषणांनी हादरत होतं. माझा हात संमिश्र भावनांच्या स्पंदनांनी थरथरत होता. शांत व्हा. मी राजदंड घेऊन उंचावलेल्या हाताला कुणाचा तरी हात बिलगला होता. तो दुर्योधन होता. दुसऱ्या हातानं तो सर्वांना शांत होण्याचा संकेत करीत होता. सर्वजण शांत होताच तो थोडकच पण नेमकं बोलला. दिग्विजयासाठी सीमेबाहेर पडणाऱ्या माझ्या परममित्र वीर कर्णामागं मी कुरूंचं 4 ऐक्षहिनी चतुरंग दल सशस्त्र सैन्य उभं करीन. या सैन्यात 87,000 480 रथ आणि तितकेच हत्ती, 2,06,000 440 निधडे अश्वसात आणि 4,37,000 400 लढाऊ पदाती असं एकूण 8,74,800 इतकं बलाढ्य सैनिक सामर्थ्य असेल. या वर्षा ऋतूनंतर नद्यांचं पाणी ओसरेल आणि कुरूंचा कीर्ती समुद्र भरती पावेल. बस, पितामहांनी बोलावलेली ही पहिलीच राज्यसभा मी आज पहिल्यांदाच समाप्त करतो आहे. सर्व निमंत्रित परत जाऊ शकतात. त्यानं माझ्या हातातील राजदंड आदरानं आपल्या हाती घेतला. आता तो त्याच्याच हाती राहणार होता.